नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या 2-3 दिवसापूर्वी एक बातमी ऐकली. त्या सैफ अली खानच्या घरात कोणती शिळ आलं ते शिरलं, त्याला मारण्याचा प्रयत्न केला. चाकू बिकू घेऊन त्याच्यात काय खुपसला काय, त्याला त्याच्या त्या मुलापर्यंत पोहोचला काय. म्हणजे सैफ अली खान ज्या कुठे वांद्रे परिसरामध्ये राहतो, तो काय ती कुठल्या माळ्यावर राहतो, 13व्या 14व्या असं काहीतरी 2-3 माळे त्याच्यात. आणि तिथं काही काम कन्स्ट्रक्शनचं चालू होतं असं सांगितलं जातं आहे. त्याच्यामुळे तिथं बाहेरच्या लोकांची ये जा चालू असायची. ते वॉचमन असंच बसलेलं त्या गेटवर. त्याला कळलंच नाही की याच्याला गेलं कधी आतमध्ये. बरं हा आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यानंतर यांनी ते सैफ अली खानवर हल्ला चढवला. त्याच्यामध्ये काय हातभर एवढा चाकू ते डॉक्टर दाखवत होते, पाठीत बिटीत घुसलाय. त्यात 2-3 दिवसाच्या आधी मी एक व्हिडिओ बनवली होती त्या पोरावर, त्या तैमूरवर. म्हणजे हा राहतो इथं, नाव तिच्याला त्या तैमूरचं, कुठला तैमूरन काय कुठनं आलाय बाहेरनं तो, त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवली होती. म्हटलं ज्याला झालं काय, ह्याला मारला कोणी आकाशातनं काय. म्हणजे असं त्या सलमान खानसारखं तर कुठं काय आहे ना, बिष्णू मागे लागलेत, कुठं कुणाचं हारीन बिरीन मारलं आणि मग सगळी लोकं मागे लागलेत. मग त्या सैफ अली खानवर हल्ला कशासाठी झाला. जो कोणी हल्लेखोर आहे, पोलिसांनी जेव्हा ही सगळी गोष्ट पाहिली, तो जेव्हा हल्ला तिथून केला त्याने, तिथून तो पसार झाला. त्याच्यानंतर पोलिसांनी अगदी CCTV फुटेज काढून कुठल्या ट्रेनने कुठे गेला आहे, कुठच्या लाईनवरनं कुठे गेला आहे, त्याच्यानंतर त्याला ठाण्यात की कुठे ते कुठल्या जंगलामध्ये जाऊन पकडला. सर्च ऑपरेशन करून 200-300 पोलिसांनी त्याला बरोबर शोधून काढला. शोधून काढल्यानंतर त्याचं बघितलं तर त्याचं काय ते दास का काय नाव आहे त्याचं, जे हिंदू नाव आहे, म्हणजे जे त्याच्या आधार कार्डवर वगैरे सगळं बनवलेलं. त्याच्यानंतर पोलिसांनी माहिती काढल्यानंतर कळलं की हा बांगलादेशचा घुसखोर आहे, जो इथं आपल्या भारतामध्ये देशामध्ये येऊन राहतो आहे. आता देशामध्ये येऊन राहिल्यानंतर एक बांगलादेशचा इथला कुठला तो माणूस, त्याला सैफ अली खानचं घर सापडतं काय, तो घरात शिरून हल्ला करतो काय, त्याला मारण्याचा प्रयत्न करतो काय, ते सगळं झाल्यानंतर 2-3 दिवसामध्ये पोलीस त्याला अटक करतात काय. या सगळ्या गोष्टी पाहता आमची पोलीस यंत्रणा किती चांगली आहे असा एक आपल्याला विश्वास बसतो. बघा, मी नीट काय सांगतोय ते जरा तुम्हाला कळलं पाहिजे, तुमच्या कानापर्यंत आलं पाहिजे. आता त्याच्यावरती हल्ला झाला ही चुकीची गोष्ट आहे, त्याचं कोणी समर्थन करत नाही ना, करण्याची काही गरजही नाही आहे. पण गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी जसा संतोष देशमुखांवर हल्ला झाला आणि तो हल्ला झाल्यानंतर त्यातले जे कोणी आरोपी आहेत त्यांना पकडायला 20 ते 25 दिवस गेले. आजही त्यातला एक जर कुठं ते फिरतंय, तिच्याला तिकडं कुठं नेपाळला ट्रॅक होतं आहे, कुठं काय काय देशात कुठं गेलं आहे ते कोणी यांना माहितीच नाही कोणाला. बरं, हे जे बाकीचे सापडले, हे सापडले पुण्यात. वाल्मिक करार तर काय गाडीनेच आली, दादांच्या कुठले ते ताफ्यातली गाडी होती, एंट्रीच त्यांची जबरदस्त झाली. त्यात काय बोलण्यासारखं नाहीच आहे. बिंदास अगदी एखादा गुन्हेगार येतो काय मस्तपैकी अंगावर पंचा टाकून नाम बीम लावून आळंदी बिळंदी उज्जैन फिरून मस्तपैकी सगळी पापं धुवून CIDच्या ऑफिसमध्ये येऊन स्वतःला सरेंडर करून घेतो काय. यासाठी त्यांच्यावर मोका देखील लावते. या संतोष देशमुखांचे मारेकरी पोलिसांच्या आळवंडीला राहून पोलिसांना सापडत नाहीत. आणि एक सैफ अली खान जो कोणी ॲक्टर असेल, त्याच्यावरती हल्ला केलेल्या माणसाला लगेच 1-1.5 दिवसामध्ये शोधून काढतात पोलीस. तो बांगलादेशमधून आला की कुठून आला लगेच त्याची माहिती मिळवली जाते. इतक्या प्रचंड वेगानं काम चालू केलं जातं. मी तुम्हाला विशेष सांगण्याचं कारण हा एवढंच आहे, याचं कारण महत्त्वाचं, की पोलीस आणि पोलीस यंत्रणा ही कधीही खोटं कोणतीही गोष्ट करणार नाही जोपर्यंत त्यांच्यावरती राजकीय दबाव येत नाही. सैफ अली खानच्या गोष्टीत राजकीय दबाव नाही, कोणाचा काही हात नाही, कोणाचं लागेबांधे नाही. पण संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये जेव्हा मोठी राजकीय नावं येतात तेव्हा मात्र पोलिसांना दबून राहावं लागतं. तेव्हा पोलीस सांगतात ना की आम्हाला सापडत नाही, आम्हाला हे होत नाही. त्यांना सगळं माहिती असतं. तेव्हा बरोबर राजकारणी सगळे वरचे हात फिरवत असतात, त्यांना पाठीशी घालत असतात. इथं बरोबर सापडला ना, कुठं जंगलातून 200-300 पथकांनी लगेच शोधून काढला आणि तुमच्या पुण्याच्या आळवंडीला बसलेलं आहे, तुम्हाला सापडले नाहीत 25 दिवस. सैफ अली खानचं दुःख आम्हाला लगेच समजतं, पण आमच्या संतोष देशमुखांची निर्गुण हत्या करण्यात आली त्यांचं आम्हाला दुःख समजत नाही, ते आम्हाला दिसून येत नाही. इतके आम्ही निर्बुद्ध झालो आहे, इतके आम्ही निर्लज्ज झालो आहे का, एकदम मनाला जरा विचारा. आणि मग लोकांचा सगळा आक्रोश आणि सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग तुम्ही मोके बिके लावता यांच्यावरती आणि 20-25-30 दिवस पोसून ठेवता. गुन्हेगार आहे तो, बांगलादेशातून आलेला काय असो, पाकिस्तानातून आलेला काय असो, नाही तर इथं जन्माला आलेला काय असो. आम्ही राजकीयदृष्ट्या जेव्हा हात फिरवतो ना या सगळ्या गोष्टींमध्ये, त्याच्यावरती खालची प्रकरणं कशी दाबली जातात आणि कशी काढली जातात हे ठरतं. लक्षात ठेवा, हे ठरतं. त्याच्यामुळं पोलिसांची किंवा पोलीस यंत्रणा ही राजकीय लोकांपासून दूर व्हावी किंवा दूर ठेवावी, एवढंच माझं एक सांगणं आहे. कारण जिथं राजकीय लोकं आली तिथं पोलीस काहीही करू शकत नाहीत, त्यांना काही करता देखील येत नाही. त्यांना दाबलं जातं, फिरवलं जातं,
त्यांना जसे बोलेल तसे आखलं जातं आणि ही सगळ्यात मोठी लोकशाहीला धोकादायक घंटा आहे. माझं एवढं फक्त तुम्हाला सांगणे. म्हणून म्हटलं ना, सैफ अली खानवर हल्ला झाला बरं झालं. त्याचं कारण म्हणजे आम्हाला कळलं की पारदर्शकता नक्की कशी असते. एखाद्या हिरोवर हल्ला झाला की लगेच सगळे पोलीस आणि सगळे यंत्रणा कामाला लागतात. पण एखाद्या सामान्य माणसावर जेव्हा हल्ला होतो, त्याची निर्गुण खून केला जातो, हत्या केली जाते आणि त्यांच्या गुन्हेगारांना पोसलं जातं, या दोन सगळ्या गोष्टींमधले जेव्हा मी अंतर पाहतो तेव्हा मला समजतं की आमचे राजकीय लोक आणि आमचे सगळी यंत्रणा किती घाणेरडी आहे, किती घाणेरडी आहे. बघा बाबांनो, ज्या सामान्य लोकांनी तुम्हाला निवडून दिले त्यांच्या तुम्ही टाळव्यावरचं लोणी खाताय, तर मग मात्र अवघड येणाऱ्या काळामध्ये खरोखरच